शहराच्या याद्या प्रसिद्ध झाल्यात। याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार म्हणजे ठेकेदार पद्धतीने याद्या बनवल्या गेल्या रे ठेकेदारांच्या मार्फत असा आम्ही आरोप करतोय। आता आम्ही मुख्याधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि आम्ही गेलो। त्याच्यात त्यांनी आता आमच्याकडून अर्ज मागवलेले आहेत का ज्या प्रारूप यादीवर काम झालेले त्याचप्रमाणे। पण आमचं असं म्हणणं आहे का एका यादीमध्ये 25-25 याद्यांची नावं कशी काय आली? ट्रॅव्हलिंग 3-3 किलोमीटरचे ट्रॅव्हलिंग कशा झाल्या याद्या आणि कोणी केला? कारण लगतचा वार्ड आम्ही समजू शकतो, जर वार्ड क्रमांक 4 आहे तर त्याला लागून 6, 7, 8 आणि 5 हे होतात, 3 नंबर होऊ शकतो। पण 25 नंबर, 26 नंबर, 3 नंबर, 10 नंबर, 9 नंबर, 12 नंबर, 13 नंबर या याद्या कशा ट्रॅव्हलिंग करून त्याच्यात जंप झाली ही नावं? म्हणजे इथे ठेकेदार जे आहेत अंबरनाथ शहरात नगरपालिकेत त्या ठेकेदारांच्या संमतीने आणि त्यांच्या आदेशानुसारच या याद्या झालेल्या आहेत। आणि अंबरनाथ मधल्या मतदारांचा अक्षरशः म्हणजे त्यांना वेठीस धरलं जात आहे आणि हा अपमान आहे मतदानाचा, जे संविधानाचा अपमान आहे आणि हे ठेकेदार करतायत। या आता आरोप कोणावर मी वैयक्तिक करणार नाही, पण अंबरनाथ शहरात सगळ्यांना प्रचलित आहेत का कोणाची काय ठेकेदारी चालते आणि कोणाचं वर्चस्व निर्माण करण्याचा स्पर्धा चालू आहेत अंबरनाथ शहरात। तर अंबरनाथ शहरातील नागरिकांना, माझ्या करून खास करून गावकऱ्यांना, ज्यांच्या वार्डामध्ये 100 आदिवासी नाही आहेत तिथेशी आदिवासी वार्ड पाडलेला आणि जिथे 7-7 हजार आदिवासी आहेत तिथला वार्ड तुम्ही घाल केलेला आहे। मग ही कुठल्या पद्धतीची वार्ड रचना? आमची मागणी हीच आहे का हे याद्या पुनर्जीवित करायच्या आहेत, संपूर्ण वार्ड पुनर्जीवित करायचे आहेत आणि चांगल्या स्वच्छ प्रतिमेने अंबरनाथ शहरातील ज्या निवडणूक आयोगाने ही निवडणूक घ्यावी, निवडणूक लगेच व्हावी ही कोणाची काय मागणी नाहीये आणि कोणी वेठीस धरलेलं नाहीये। तुम्हाला फक्त एवढंच आहे का या याद्या व्यवस्थित फिल्टर करून स्वच्छ करून आणि प्रामाणिकपणे निवडणूक व्हावी। ज्याच्याकडे कल जाईल आम्हाला मान्य असेल, कोणाचाही असू दे, ज्याच्या हारजीत होत राहते हे राजकारण आहे, पण कमीत कमी एवढा मोठा भ्रष्टाचार आणि मतदारांचा अपमान आहे। मतदार कसं काय ट्रॅव्हलिंग करेल 3-3 किलोमीटर? अहो भ्रष्टाचाराची परिसीमा गाठलेली अंबरनाथने। उल्हासनगरची 3000 नावं 28 नंबर आणि वार्ड क्रमांक 22 मध्ये आणली गेलेली आहेत। याच्यामध्ये फक्त नागरिकांचीच नाही आहेत, तेथील नगरसेवक आणि माजी महापौरांची नावं आणली आहेत। म्हणजे याच्यापेक्षा अजून काय मोठा भ्रष्टाचार असू शकतो का? उल्हासनगरचे नगरसेवक सुद्धा ते ठेवू शकले नाहीयेत। नावं टाकताना विचार केला नाही का हे नगरसेवकांची तरी काढली पाहिजेत? चोरी करताना त्यांना भान राहिले नाही तर मी कुठली नावं टाकू? म्हणजे कुठेतरी डाटा लीक होतोय, कोणाच्या अंतर्गत हा डाटा ऑपरेट केला जातोय आणि याच्यातून मतदानाचा अपमान होतोय। आणि मतदार राजा हा स्वतंत्र आहे, देशाची लोकशाही आहे, संविधान आहे बाबासाहेबांचं, आणि हा जर अपमान होत असेल तर अंबरनाथ मध्ये खरंच ठेकेदारशाही आहे, याला कुठेच दुमत आमचं नाहीये।